ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय. मौली ज्ञानेश्वर महाराज. आपण ज्या व्यक्तीशी बोलत आहात त्याने आपला कॉल होल्डवर ठेवला आहे. जय कृपया लाइन पर रहा. आप जिस व्यक्ति से जय. बात कर रहे हैं उन्होंने आपके कॉल को होल्ड पर रखा है. कृपया लाइन पर बने रहिए. जय The person you are speaking with has put your call on hold. महाराज. Please stay on the line. जय चैतन्य महाराज. जय फोन म्यूट करा. महायोग मरतांबरं पुंडरीकाय दत्तं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं. जरासा जनी जन्म नामार्थ झाला त्याने सदा वास नामार्थ केला. त्याचे मुखी सदा नाम कीर्ती. नमस्कार माझा श्री ब्रह्म चैतन्य मूर्ती. ध्यान मूलम गुरुमूर्ती पूजा मूलम पदम मंत्र मूलम गुरुवाक्य मुख्य मूलम गुरुकृपा. मस्तक हे पायावरी आवार करी संतांच्या. गुरु तुकया ज्ञान दीपा. नमो गुरु सच्चिदानंद रूपा. नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती. नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. हिरा ठेविता ऐरणी वाचे मारिता जो तोची मोल पावी खरा करणीचा होय सुरा. मोरे तिच्या अंगी सुत न जळे त्याच्या संगी. का म्हणे तोची संत सोशी जगाचे आघात. हिरा ठेविता ऐरणी करिता जो दृष्टांत दिलाय. हा संत तुका म्हणे तोची संत सोशी जगाचे आघात. तोची मोल पावे खरा करणीचा होय चोरा. संत पण नाही मिळत हाती म्हणले ते काय असं बाजारात भेटणारी वस्तू नाही. हा संत पण काय बाजारात भेटणारी वस्तू नाही. ती प्राप्त करावं लागते कष्टाना. हा डॉक्टर व्हायचं त्याला किती कष्ट घ्यावं लागतात नाही. तस इकडं पदवी प्राप्त करायची आहे ना. हा पदवी प्राप्त करायची आहे. सच्चिदानंद सच्चित आनंद प्राप्त करायची म्हणजे पैसे देऊन भेटत नाही ना. हा संत पद ज्या वेळेस प्राप्त होतं त्याच वेळेस आता इकडे फोन कायला येत असतील बघ. कोमलचा फोन कोणाकडे राहत असतो रे गावची. कोमल कोणती गायकवाड का? हा इकडे शीतल बाईच्या फोनवर राहते ना ती. नका उचलू भाऊ तुम्ही. हा तुम्ही नका उचलू इकडून. तुका म्हणे तोची संत सोशी जगाची आघात. त्याच्याकरता दृष्टांत दिला. हिरा ठेवीचा हिरा आयरन म्हणजे ती लोहाराची आयरन राहते का. हा त्याच्यावर हिरा ठेवायचा हा आणि तो घाणाना मारायचा वरून. तो हिरा त्या आयरनी मध्ये घुसतो पण फुटत नाही. हा म्हणजे त्याची परीक्षा झाली ना. हा खरा असला तर बर का.
डुप्लिकेट असला तर फुटन. हा म्हणजे हे काय दिलंय, उदाहरण दिलंय संतान करता. खरा संत जर असला तर हा हा हम्म. ते हरिश्चंद्र तारा राणी वा हे डोंबा घरी पाणी, काय काय प्रसंग आले त्या हरिश्चंद्रावर. हा पण तो नाही ना, खरा हिरा होता ना. हो अख्खं राज्य देऊन टाकलं, स्वप्नात दान दिलेलं राज्य. जागृती द्यायचं म्हणजे काय, हो तेवढ्यावर भागवलं नाही त्या बाबा ना. दक्षिणा हा. जे तारा राणी जिना कधी बाहेर राज्याचा मुलगा काढून दिले ना बाहेर, हा आणि या बाबाला काम करावं लागलं काशीमध्ये. हा तिथं जे आहे ना स्मशानभूमी, महास्मशान, हा तिथं काम हे प्रेत जाळायचं. पण नाही ना, हे पहा ना किती अवघड आहे. संत पण किती अवघड आहे. हम्म. बाकीच्या गोष्टी होणं सोपं आहे, संत होणं म्हणजे मुक्त होणं. हा खरंय. आता तुकोबरायवर काय काय प्रसंग आले नाही. हा प्रपंचाचा तर फार एलकोटच झाला. आता जर अन्न करता घरचे मेले म्हणले, याच्यापेक्षा अजून काय सांगायला पाहिजे नाही का. हो आणि हे सगळं कशा करता, देवाची भक्ती करता. आणि एवढं करून गाता पाण्यात बुडायला लावला. आगात साधी आहे का. हा कोपला पाटील गावात राहायचं नाही म्हणले, आता काय करणार. ते आता ऐशे करी नारायणा दिसो नाही जना, ऐशे करी नारायणा. पण जगद्गुरु तुकोबारायने चिंतन सोडलं नाही ना. हा ते खरा हिरा ठरला. आज त्यांचं जय जयकार होतोय, त्यांचे मंदिर. त्याच वेळेस जर ते भक्ती ते कठीण सोळावरची पोळी नाही का, हा त्या आयरणीवर ठेवण्यापेक्षा अवघड आहे नाही. हा फार अवघड असतं. काय समाज काय करीन हे नाही ना. समाज जसं वारा फिरन तसं फिरत असत. हा म्हणून हिरा ठेविता ऐरणी, वाचे मारिता जो घनी, तोची मोल पावे खरा, करणीचा होय चुरा. पांडवांवर काय काय प्रसंग आले हम्म. पहा. ते पांडव अखंड वनवास. आता एवढा त्यांचं सगळं त्यांचंच होत. हा तसं धृतराष्ट्र हा तात्पुरता राज्यावर बसवलं, खरं राज्य पांडवांच्या वडिलांचंच होतं. हा आणि त्यांना कपड्याला लावायला माती सुद्धा नाही, म्हणजे हा काही साधा अन्याय आहे का. हा पहा ते पांडव अखंड वनवासी, परी त्या देवासी आठवीती. वनवासात सुद्धा सत्संग आहे त्यांना, भगवंताला सोडत नाही ते. हा दुःखाचे डोंगर जरी आले ना म्हणले, प्रल्हाद करीतो जाचनी परी स्मरे म्हणी नारायण. आता काय काय प्रसंग आले असतील त्याच्यावर, आपण लहानपणापासून ऐकतोय ना. हा पण तो हिरा आहे ना. हा जगद्गुरु तुकोबारायांचा काय हिरा हा ऐरणीवर ठेवून मोठ्या मोठ्या घराना हातोड्याना त्याच्यावर मारले असताही तो फुटत नाही. मग तो खरा हिरा समजायचा. हा तो हिरा खऱ्या प्रल्हादावर काय प्रसंग आले असतील बापरे. नाही हरिवंश पुराण मध्ये ते काय प्रल्हादाचं भारी दाखवलंय. एवढा कोवळा प्रल्हाद सारखा नमस्कार करतोय. ओम नमो भगवते वासुदेवाय.
ओम नमो भगवते वासुदेवाय. केसाला धक्का नाही लागला ना, हा म्हणजे तो खरा हिरा ठरला नाही का. हा तुलसीदासांचं चरित्र पाहिलं आपण. काय प्रसंग आहे त्यांच्यावर हा. हा ताजं पाहिलं ना आता हा त्यांना उपाशी राहावं, भाकर कोणी देईना, गावात कोणी राहून देईना, काय अवस्था आहे. हम्म. आणि भूक लागल्यावर तर फार अवघड असत. हा तोची मोल पावे खरा, तोच खऱ्या किमतीला उतरतो. दुसरे जे बनावट हिरे असतात ना, हा त्याची गव्हाबरोबर पीठ होती ती टिकत नाही. मग बनावट दिसायला जरी सारखं दिसत असले पण परीक्षेच्या टायमाला टिकत नाही ना. हा दोन्ही दिसती सारखी वर्म जाणे तो फारक. समाज सुद्धा परीक्षा करूनच घेतो ना. हा समाज कसं तसं घेईन. हम्म. आपण सोनं मोडायला गेलो, सोनार लगेच गेल्या गेल्या घेतो का. नाही नाही. त्याला जरी म्हणलं ना बाबा, अरे बाबा हे सोनं कोणच नेले असं, तर म्हणतो सगळं खरं आहे, फक्त गरम करून आणा, तापून आणा म्हणतो. हा आता अग्नीत तापायचं म्हणलं साधी परीक्षा आहे का, अग्नी परीक्षाची आहे ना ती. हा सीतामात्याला ही परीक्षा द्यावी लागली तर बाकीचे कुठं राहिले. हा हा आता शक्ती आहे ना ती भगवंताची हा समाजाकरता अग्निदिव्य द्यावा लागलं ना. हा तसं हे पद प्राप्त करण्याकरता कोणी असो, विराट महाराज संत गोंदवलेकर महाराज म्हणतात ना, भक्त व्हावा, व्हावाण्याच्या नादी लागू नये कोण. तिकडं महाराजाला बुवा म्हणतात, तिकडं साताऱ्याकडं. कारण परीक्षा पाहिली जाते, मग त्या परीक्षेमध्ये उतरणाला अवघड आहे ना. हा तसे भक्ताला भेव नाही, तो साधा भक्त असतो ना भोळा भाळा, हा त्याला काय काय नाही कोणाचं, त्याचा आपला सपाट मार्ग. तोची मोल पावी खरा, करणीचा होय चुरा. मोहरी त्याची अंगी सुतन जळे ज्याच्या संगी. पूर्वी सोन्याची सुद्धा परीक्षा पाहत होते, सोनं खरं आहे का, हा सोनं खरं आहे का याच्याकरता एक काही हे होतं. ते सोनं सूत गुंडळायचं त्याला आणि अग्नीत टाकायचं. हम्म. सूत सुद्धा जळत नाही. आता इथं मोहरा म्हणलंय, पण काही ठिकाणी सोन्याचा सुद्धा दृष्टांत दिलेला आहे. हा आता मोहर तरी सोन्याचीच असते ना. हा मोहरा होते ना पूर्वी. हा मग मोहर सोन्याची एक डुप्लिकेट हे पाहण्याकरता काय करतो, सूत गुंडाळे. हा त्याला सूत गुंडळायचं आणि टाकायचं. अग्नीत टाकला असता सूत जळत नाही. तोच खरा मोहरा आहे असं खरंय. हिरे माणिक मोहरा होते ना पूर्वी हा छत्रपतींच्या काळामध्ये. आता 2-3 पिढ्यापूर्वी आता आमच्या घरात सुद्धा ती जुनी नाणी होती, अशी तांब्याची, काही पितळाची, काही आता लोखंडाची आली. हा म्हणजे त्या काळात मोहराची परीक्षा, जर ही मोहरा आता एक मोहर म्हणजे किती काही किमतीची, पण खरी का नाही पाहायची ठरली ना, तिला सूत गुंडळायचं म्हणजे दोरा गुंडळायचं हा आणि अग्नीत टाकायचं. तिथं नाही जळत पण दोऱ्याला जळून देत नाही. हा ही परीक्षा आहे. तस तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे तोची संत, तोची सोशी जगाचे आघात. आघात. आता तुकाराम महाराजांची म्हणते गाडवावरून दिन काढी, हा त्याच्या पिक्चर मध्ये चरित्रामध्ये काय काय प्रसंग आले त्यांच्यावर नाही. हा मुलं बाळ उपाशी मरत्यात. आता लोकांकडे किती काय होतं पण ते दिलं पाण्यात टाकून.
हा सगळं दप्तरच पाण्यात टाकून दिलं, वसुली नको आणि काहीच नको, कृष्णार्पण. हा नाही तर त्यांच्याकडे आता ते काय व्यवहारिक दृष्ट्या सगळं होतच त्यांच्याकडं. सावकार. पण संसाराच्या नावे घालून या शून्य वाढत हा पुण्यधर्म, त्याला त्याग आहे, वैराग्य आहे, काहीच ठेवलं नाही ना. हा म्हणजे काय त्या उदारात्वाला जगद्गुरु तुकोबारायांचा आई साहेब, जिजाबाई साहेब स्नान करत होते एक दिवस आणि कुठेतरी जायचं होतं म्हणून पूर्वी अशा नाण्या होत्या ना हा हा मोरे आंघोळीला, हा मग स्नान करत होत्या आणि ते मोरीवर साडी टाकेल होती, एकच साडी ना, हा एक साडी. स्नान करत होत्या तेवढ्यात एक म्हातारी आली, टिकी 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 टिकी, तुकोबा अरे लई थंडी वाजायची, अंगावर घ्यायला काहीच नाही, साडी नाही राहिली, काही नाही, पण साडी असते देत मंडळीची. हा तर जिजाबाईला एकच साडी ना, हा स्नान करत होते म्हणून मोरीवर टाकली होती वर. आता जगद्गुरु तुकोबारायांनी काय करावा, समजा आता ही साधी परीक्षा आहे का, एकच साडी आहे, आता ही द्यावा का त्या म्हातारीला, दिली तर आपल्या मंडळीचं काय होईल. हा आता ती म्हणली तुकोबा तुले दानशूर आहे, सारखा दानशूर कोणी नाही म्हणले. अरे काहीतरी मी काय करू म्हणले, माझ्या अंगावरच काही नाही राहिलं, थंडी वाजायची, मला काहीतरी दे म्हणले तू. महाराजांनी ते म्हणले पाहिजे, मोरीवर दिसली का तुला साडी, घेऊन जाय म्हणले. आता तिनं घेतली ती साडी गेली निघून, तो कल्याण होईल म्हणले. हा कल्याण होईल म्हणले. तू काय म्हणले आता. आणि मग महाराजांनी विना घेतला, निघाले म्हणले आता आपण थांबायलाच नको. कारण आपल्यावर येईल ना परत. झाल्यावर साडी जर पाहायला गेली जिजाबाई तर मग काय करायचं, येणे विना घेतला भंडारा गाठवला. सामान्य त्याग आहे का, सामान्य. आता हे काय आघात काय सामान्य आहे का, आता काय करणार. पुढं पांडुरंगाना शेला दिला जिजाबाईला, तो भाग वेगळा. काय सामान्य परीक्षा आहे का आता ही, पण माग नाही ना सरले. अतिथी देव, आता याला काहीतरी दिलंच पाहिजे. मग आता किती मोठं धर्म संकट आहे, पत्नीला एकच साडी, स्नान झाल्यावर पत्नी काय घाली ना असं विचार करेन ना माणूस, नाही ना. आरपार झालेले असतात हे मंडळी, निसंग झालेले असतात, काहीच नाही, काहीच नाही. आरपार देऊन तुका म्हणे तोची संत सोशी जगाची आघात. करा मला म्हणतात अनेक प्रकारची जगाचे उपद्रव, काय काय प्रसंग आले माऊलीवर, नाही विठ्ठल पंतांवर काय प्रसंग आले जीवनामध्ये, उपद्रव काही कारण नसताना एवढे उपद्रव आले, पण शांतच आहे ना. शांतपणे जो सहन करतो त्याला संत म्हणतात. आता हे जावे त्याच्या वंशाचं वकळे, वरून काय कळायचंय, वरून नाही कळायची गोष्ट. स्वतः चरकाट गेल्याशिवाय काय कळेल. ऊस ज्यावेळेस चरकाट जातो ना, कसा पिळून निघतोय, वरून काय कळेल बरं. मासा पाण्यामध्ये झोप कसं घेत असं म्हणते, रात्रंदिवस पाण्याचे. आता किती दिवस अभ्यास केले कळण, जावे त्याच्या वंशाच्या वंश. तसंच फक्त अवघड आहे. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, हिरा ठेविता ऐरणी वाचे मारिता जोगणी, तोची मोल पावी खरा करणीचा होय सुरा. मोहरी तेची अंगे सुत न जळे, ज्याच्या संगे तुका म्हणे तेची संत तोची जगाची आघात. अशा पद्धतीनं संत पदापर्यंत जाण्याकरता किती त्रास असतो
की त्यांनी स्वतः सहन केला, त्या पदाला गेले आणि मग तो रस्ता सांगतात आपल्याला त्या पदाला जाण्याकरता. पण भगवान परमात्मा सहाय्य करतो नाही का. हा भगवान परमात्मा शक्ती देतो. जो नामस्मरणा जगाला गोंदवलेकर महाराजांच्या चरित्रात एक वाक्य आलं, एवढ्या घोर कलिकालामध्ये जो नामाचा महिमा सांगतो, कलियुगा सामान्य देवाला नामाचा महिमा सांगतो, त्याच्यावर प्रसंग येणारच म्हणले. हा पण भगवान परमात्मा त्याला शक्ती देतो सहन करण्याची. हा जागा देतात ना, हा जागा सहन करण्याची होतो, शक्ती देतो ना आतमध्ये. हा आता हे काय, या काळात म्हणजे विषच आहे ना. हा उपद्रव म्हणजे का साधाच आहे का, सामान्य उपद्रव नाही ना. नामाना जर विष सहन होते भगवान शंकराचं, तर मग हे विषच आहे ना. हा विषयाची गरळच आहे ना. कोण काय बोलतं तर कोण काय बोलतंय, कोण काय बोलत नाही. हा अशा पद्धतीनं आता पुढचा अभंग आहे. आलिंगन घडी मोक्ष सायुज्यता जोडी ऐसा संताचा महिमा झाली बोलायाची सीमा. तीर्थी पर्व काळावगी पाया पे सकळ तुका म्हणे देवा त्याची केली पावी सेवा. ऐसा संताचा महिमा झाली बोलायाची सीमा. या अभंगातून जगद्गुरु तुकोबाराय संतांचा महिमा सांगतात. हा काय संतांचा महिमा आहे. संतांचा तो महिमा बहुदुर्गम. हा शाब्दिकाचे काम नाही येत. अवघडच. खेळच अवघड मग. हा महिम्यामध्ये शक्ती सामर्थ्य महिमा नाही का, हा ज्ञानाचा महिमा, स्वरूप महिमा. महिम्यामध्ये बी इथं शब्दिकाचं काम नाही म्हणले. हा बहु दुधड धरी झाले म्हणजे काय. काय तरी ती काय होईल काम घेऊन म्हणले. हा तिथे बी दृष्टांत दिला. त्याला म्हणजे तू का म्हणे अंगी व्हावी ती आपण तरी महिमान येईल को निदान 50% तरी आपल्याला व्हावं लागेल. तसं आपल्याला निदान त्याचा मेळ लागेल. हा बापू म्हणायची नेहमी, अरे साधू कळायला निम साधू व्हावं लागत, अर्ध साधू व्हावं लागत. अर्ध म्हणजे ती लक्षणं आपल्या अंगात यावं लागतात. हा जो नेगे शिष्याची सेवा मानी देवा समान त्याचा फळे उपदेश म्हणले. अवघडच सगळं. अलिंगन घडी मोक्ष सायुज्याचा जोडी ऐसा संतांचा महिमा झाली बोलायची सीमा. संतांचा महिमा काय वर्णन करावा, मज पामरा ही काय थोरपण पायीची वाहन पायी बरी. संतांचा महिमा फार काय. जगद्गुरु तुकोबाराय असतील, ज्ञानेश्वर महाराजांचा चालविली जडविंती हरली सांगयाची भ्रांती. हा रेडा बोलावला ही शक्ती सामर्थ्य महिमा आहे. साधूचा महिमा आहे. हा सदैव वैकुंठ गमन हा सामान्य महिमा नाही ना. हा सदी आतापर्यंत कोणी गेलंच नाही म्हणले. प्रयाण काळी देवी विमान पाठविले, कळीच्या काळा माझी अद्भुत वर्तले. मानव देह घेवनिया निज धामा गेले. तुका म्हणे सकळ संता निळा म्हणे सकळ संता तो शविले. जय जयाजी स्वामी सद्गुरु तुकया दातारा. हा महिमा आहे ना संतांचा. हा सच्चिदानंद बाबा उठावला, हा भिंत चालवली. हा शक्ती सामर्थ्य महिमा आहे. आता इथं बी महिमाचे आलिंगन घडीन मोक्ष सायुज्य येतात. संतांच्या आलिंगनाना मग ते ज्ञानेश्वरी मध्ये आपण पाहिलं ना, भगवंताना आपल्या हृदयातलं ज्ञान अर्जुनाला दिलं. मग याच पद्धतीनं दिला ना.
हा आलिंगीला स्वशरणू, तो सावळा सकंकनू. ये हृदयचे ते हृदय घातले, द्वैतना मोडता केले आपल्या आयशी अर्जुना. अर्जुन. म्हणजे जे दिव्य ज्ञान अर्जुनाला दिलं, ते आलिंगन दीक्षानच दिलं ना. हा शक्तिपात येतो. स्पर्श. गुळवणीकर महाराजांचा ग्रंथ आहे शक्तिपात दीक्षा म्हणून नावच त्याच्यावलंय. हा शक्तिपात दीक्षा म्हणून गुळवणीकर महाराज पुण्याचे. सगळा हाच विषय. बरेच प्रकारचे शक्तिपात, स्पर्श शक्तिपात, मंत्र शक्तिपात, दृष्टी शक्तिपात. तसा हा आलिंगन घडे स्पर्श शक्तिपात. भगवान परमात्म्यानं अर्जुनाला काय दिलं? आलिंगन दिलं. आता तिथं गुरु शिष्याचंच नातं आहे ना. हा ज्ञानेश्वरी वाचल्यावर कळतच नाही कळत ते. भगवान परमात्मा तिथं गुरु झालेले आहे ना. शिष्यस्ते हम. हा आता मी शिष्य आहे म्हणले. आता मानवी देहात आले ना भगवंत. हा आता मी शिष्य आहे म्हणले. आता सांगा तुम्ही मला ज्ञान. मग तो सावळा सकंकनू आणि आलिंगीला स्वशरणू. अर्जुन आलिंगन दिलं. आलिंगन घडे मोक्ष सायुज्य साध. हा ते ज्ञान मंत्राद्वारे सांगणे. किती बोधाचं आलिंगनच आहे ना आत्मज्ञानाचं. हा ज्ञान अंतःकरणामधून, या अंतःकरणातून शब्दरूपानं बाहेर पडलं. हा काही दृष्टी शक्तिपात. कासव आपल्या पिलांना पाहिजे ती का? नाही. पण त्यांचं पोट भरतं ना. हा हे खोटं आहे का? नाही. कृपा दृष्टी अवलोकिले आपल्यापदी बैसवी. आपल्यापदी बैसवली. म्हणजे ते स्वरूप प्राप्त झालं आपल्याला. साधूकडचे स्वरूप ते त्याला प्राप्त झालं ना. हा कृपा दृष्टीनं पाहिलं फक्त. कृपा कटाक्ष न्याहाळी. कृपा कटाक्ष न्याहाळले आपल्यापदी बैसविले. 10वे अध्याय है. नमो विशद बोध विदग्धा विद्या रवीन प्रबोधा परा प्रमे प्रमदा विलासिया. बोध. नमो विशद बोध विदग्धा विद्या रवीन प्रबोधा परा प्रमेय प्रमदा विलासिया. पाहते ओव्या दिसते मराठी, पण ते मराठी नाही बरं का. सगळे संस्कृत शब्द आहे. काहीच फार अवघड. म्हणजे संतांचा महिमा सांगता जगद्गुरु तुकोबारा. आलिंगन घडीन मोक्ष सायुज्याचा जोडे. मोक्ष देऊन टाकीतात. हा सायुज्य ते सगळ्यात मोठं आहे. सायुज्य मुक्ती सर्वात श्रेष्ठ आहे. हा समीपता, स्वरूपता, सलोकता आणि ही सायुज्यता. हा आता ज्यांनी भागवत वाचलं त्याच्यावर आलाय तो सगळा विषय. हा चारी मुक्ती म्हणजे कशा? समीपता मुक्ती म्हणजे देवाच्या जवळ जाणे. समीप म्हणजे जवळ. हा देवाच्या जवळ वशिला. हा ओळख झाल्यावर आपल्याला जवळ घेतात ना कोणी एखादा मोठा. हा समीपता म्हणजे जवळ. समीपता. स्वरूपता. भगवंत भक्ताला ते स्वरूप देतो ना. हा चतुर्भ स्वरूप देऊन टाकतो भक्ताला. स्वरूपता. सलोकता. त्या लोकाला घेऊन जातो. हा हे म्हणतात ना हरी कृष्णवाले काय म्हणतात? लोकात. ते पडलं ते धामाला निघून जातो आपण. धामाला जातो म्हणतात ना. हा त्याला सलोकता म्हणतात. वैकुंठ भुवनी घर केली. हा भगवान परमात्मा त्याच्या स्वरूपाला त्याच्या लोकाला घेऊन जातो. पण ही जी सायुज्यता आहे ना, हा इथं मोक्ष सायुज्यता जोडी म्हणते. आता ही मोक्ष सायुज्यता कशी? मोक्ष सायुज्यता प्राप्त होणे म्हणजे ते स्वरूपच प्राप्त होणे. हा तत्वम असी. भगवंताचं जे मूळ स्वरूप आहे हा ते स्वरूप जसाची तसं प्राप्त होणं. एक
मीठ पाण्यात गेलं. आता पाणी राहिलं का? मीठ राहिलं का आता वेगळं? नाही. दिवे नुरेची वेगळी. मग ही सायुज्यता मुक्ती संत देता हा त्यांचा महिमा आहे. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात. हा. कशानं देतात? अलिंगन घडी. बरेच आज का काहीतरी प्रकार सांगितले तिने शक्तिपाताचे. त्याच्यामध्ये कोणत्याही कृपेना अजून तो एक शक्तिपात सांगितला जगद्गुरु तुकोबरांनी. सत्यगुरु राई कृपा मज केली परी नाही घडली सेवा. सापडविले वाट जाता गंगा स्नाना मस्तकी तो जाना ठेवीला कर. शक्तिपात. अधिकारी जर शिष्य असं हा. अधिकारी आता जगद्गुरु तुकोबाराय काय अवतार तिथं काय ब्रह्म तो कसे आले म्हणले होते तर काय नाही. हा. आणि बाबाजी म्हणले आता ते काय प्रत्यक्ष आपणच देव होय. गुरु पांडुरंगच आले ना बाबाजीच्या रूपाना. हा. मस्त की तो जाना ठेवीला शक्तिपात्या. बाबाजी आपुले सांगितले ना मंत्र दिला राम कृष्ण हरी माघ शुद्ध दशमी पाहुनी गुरुवाराने केला अंगीकार. तुका म्हणे. पडविले वाटी जाता का माझी मनीचा जाणून या भाव तो करी उपा गुरुराव. होळीचा मंत्र संगीताला सोपा जेने नो हे गुंफा कोठे काही जाती पुढे एक उतरले हा भवसागर. म्हणजे हा आहे संतांचा महिमा. ज्याला सायुज्य मुक्ती पाहिजे असं त्याला कुठे जावं लागल? संतांकडे. संतांकडे जावं लागेल. तर ते काय लगेच कृपा करतील असं काही नाही. सेवा करावं लागेल म्हणून तद्विधी प्रणिपाते परिप्रश्नेन सेवया. हा. ते ज्ञान पैगांबर जरी म्हणे या नावे संता या भजावे सर्व. जे ज्ञानाचा कृता सेवा हा दारबंता स्वाधीन करी सुभटा ओळगोनी तनु मनो जीवे चरणाशी लागावी अगर्वता करावी दास्य सकळ मग अपेक्षित ज्या ती संगती पुष्टी जेणे अंतःकरण बोधले संकल्पा नये सवतात. हा. ज्ञानेश्वरी. मग जर त्यांची कृपा झाली त्यांचं योग्य वाटलं तर मग ते आपल्याला काय करतील? मोक्ष सायुज्यता जोडे. अलिंगन घडी मोक्ष सायुज्यता जोडे. हे मुक्ती मिळाल्यावर पुन्हा जन्म मरण नाही मग असते. हा. तो जो होता ना नवनाथ ग्रंथामध्ये त्रिविक्रम राजा. हा. हा. त्रिविक्रम राजाला हेच पद प्राप्त झालं होतं ना. हा. हा. ते म्हणले लय धर्मज्ञ राजा असं ना की प्रजा रडती म्हणले. हा. त्याला तर उठवलं पाहिजे म्हणले अशा राजाला. हा. याला जमदार होणार ना गोरक्षनाथाला. हा. मच्छिंद्रनाथाला म्हणले गुरु महाराज अहो एवढे लोक रडत असले तर असा राजा उठायला काय अडचण नाही. हा. त्यांना काय उठवणं म्हणजे काही किरकोळ होतं ना. हा. तसं आपण झोपतून उठत होतो हा. जीवनी होती ना. हा. आणि तुम्ही नाही उठवलं तर मी माझ्या स्वसामर्थ्याने उठीन. हा. नाही उठला तर अग्निकाष्ट घेईन म्हणले. हा. आणि मग मच्छिंद्रनाथ म्हणले अरे तू अंतर्ज्ञानानं पाय ना म्हणले तो कुठं गेला तू उठू शकत नाही म्हणले तो काही चालत नाही म्हणले. तू त्या राजाला उठू शकत नाही म्हणले. मग अंतर्ज्ञानात पाहिलं तर त्याला सायुज्य मुक्ती प्राप्त झाली. राजा रामरूप झाला होता. आता कसं उठायचं मुक्त झाल्यावर? काहीतरी पाहिजे ना देवदशा उठवायला वासना. देवदशा काहीतरी पाहिजे ना. उठावला पण मग वेगळ्या पद्धतीने उठावला नवनाथामध्ये. या पद्धतीने नाही उठावला. संजीवनीने नाही उठावला तो. म्हणजे परकाया प्रवेश करून उठवलं. परकाया प्रवेश करून या शरीरातून बाहेर निघणं आणि त्याच्या शरीरामध्ये जाणं आणि मग त्याला उठवणं. ही सायुज्य मुक्ती आहे. ऐसा संतांचा महिमा झाली बोलायची सीमा. आता इथं काय बोलायला इथं शब्द आहे का?
संतांना भेटल्याबरोबर मोक्ष सायुज्याचा लाभ होतो. एवढा हा संताचा अधिकार आहे. त्यांच्या अधिकाराच्या वर्णनाची परमावधी आहे. त्याचं वर्णन करणं म्हणजे फार अवघड आहे. संतांचा महिमा काय बोलायची झाली सीमा. त्यांचं वर्णन करणं म्हणजे काय परमावधी आहे. तीर्थे पर्व काळ अवघी पायापी सकळ. जेवढे म्हणून पर्व काळ तीर्थीची सर्व त्यांच्या पायाशी सर्व काळ नांदतात. असे जे संत असतात ना, हा आता मांदेळीला पंढरपूरच आहे ना. हा पंढरपूरच्या दिवशी गेलं तर तिथं अशा किती दिंड्या येते आणि किती गर्दी. हा अशा महात्म्याचं जरी दर्शन झालं ना, हा तिथं पर्व काळच आहे त्या महात्म्याच्या पायाखाली. नुसतं लांबून दर्शनी जवळ सुद्धा नाही जाता येत आता. हा जेवढी म्हणून पर्व काळ आहे ना, हा सकाळी तीर्थे निवृत्तीच्या पायी. हा काय माहितीपेक्षा मोठं प्रमाण पाहिजे. तेथे बुडी दे माझे म्हणा आता तू न करी भ्रांतीचे भ्रमण. आता कायला कुठं तिकडे वाटतो तू नाही का. हा पण तेच आत्माराम बाबा ज्या वेळेस सुरुवातीला तिथं स्मशानभूमी होती सगळी. हा आज एवढी मंदिरं वगैरे आहेत ना तिथं. हा तिथं पूर्वी स्मशानभूमीत एकांतात जिथं कोणी येत नाही तिथं राहायचे ते. हा तिथं जाऊनही काही बाधरत राहते त्यांना. स्मशानभूमीत जाऊन लोक त्रास देत त्यांना. पण जेव्हा काही चमत्कार घडले ना, हा मग लोक घाबरायला लागले. मग काही कोणी त्रास देणं, मग कोणी त्यांना ते भोजन द्यायचं काय द्यायचं काय. आणि आता तर नंबर लागत आहे दर्शनाला. हा एकादशीच्या दिवशी जायला पाहिजे, पाहायला पाहिजे ती काय तिथली परिस्थिती असते. आता आपण पंढरपूर येताना थांबायचो ना तिथं. हा 4-4 तास उभा राहावं लागत बारीला तेव्हा दर्शन होतं. ते बारीला दर्शन म्हणजे ते लुटूनच येते ते काय असतं काय. काहींना माहिती नाही, ते पाहून सुद्धा देत नाही. हा पंढरपूरला जसं लुटीते ना, हा तिथं 10-5 लोक लोटायलाच असते तिथं सगळे. 4-4 किलोमीटर लांब बारी असते. सुरुवातीचं त्यांचं जर चरित्र पाहिलं, कारण त्यांची सेवा करणारे लोक तिथं त्या भागात अजूनही बी सुरुवातीचं सगळं प्रसंग सांगतात ना त्यांच्यावाला. हा समाजानं काय काय त्रास दिला त्यांना. पण आज आता ते सिद्ध अवस्थेला गेले ना. हा मग आता तेवढे म्हणून पर्व काळी तीर्थ येते सर्व ज्याच्या पायापाशी सर्व काळ नांदतात. हा ज्याला नाही पंढरपूरला जायला जमत तो तिथं जातो, तीर्थच आहे ना. हा ज्याला काशीला जायला जमत नाही तो तिथं जाऊन दर्शन घेतो. तिथंच गंगा येतो, ती सगळ्या साधूच्या चरणाजवळच आहे ना. हा असं आहे. असे संतांचा महिमा आहे हा. एवढे म्हणून पर्व काळ आहे ना. हा आता भरपूर पर्व काळ आहे वर्षामध्ये. आषाढी आहे, कार्तिकी आहे, सगळ्या जयंती आहे, पुण्यतिथी आहे. हे पर्व काळाचे सगळे. हा कुळाष्टमी, रामनवमी सगळे पर्व काळे. म्हणजे 8 पर्व काळाला काय असतं, फलप्राप्ती जास्त असते ना दर्शनाची. हा हा पर्व काळाला पर्वणीला तिथं जास्त गर्दी असायची ना त्रिवेणी संगमला. हा जेवढे म्हणून पर्व काळ आहे ना, हा सगळे तीर्थ ती सर्व ज्याच्या पायापाशी सर्व काळ आणतात. अवघडच आहे हो. सर्व काळ पहा म्हणजे आता कुठे जायची गरज राहिली का. नाही. हा सापडलं पाहिजे ना आपल्याला. सापडत नाही कोणी. हा तीर्थ तिथं पवित्र वाले येतात. हा मातांच्या भागवत मध्ये येतच होते ना. हा पुंडलिकाला त्या कुकुट ऋषींच्या आश्रमात आलेच होते ना, गंगा यमुना सरस्वती. हा सही. बहु अवघड आहे संत. चंद्रामृत सुखे सेववेल. जरी असला एखादा विचारात, पण आपली त्याच्यावर श्रद्धा बसली पाहिजे. आपण पाहतोय त्याचं कर्म. हा नाही असं नाही आहे ना. संत बीज पलटे नाही जुग गए अनंत.
हरियुग में अवतार धरे फिर संतन के संत. संत प्रत्येक काळात असतात. हा हा कळत नाही ना. ते होते ना आपले श्रीगोंद्याचे शेख मोहम्मद महाराज. हा आता फार उच्च कबीर महाराजांचा अवतार येतो. हा उच्च कोटीचे संत. पण होते तर लोक कुठे काही तर फकिरी म्हणले उगाच काहीतरी चाटूक चाटूक काहीतरी करतो. हा पण ज्या वेळेस काही चमत्कार घडले ना हा मग दादा एक प्रसंग सांगायचे. त्यांचं चरित्र होतं आपल्याकडे पण कोणा वाचायला नेलं कोणा तपासत आपलं लई चरित्र आपल्याकडे पण वाचायला एखाद्या नेलं ना त्याचं नाव मला आठवण देऊन लिहिलेला ग्रंथ आहे. हा तर योग संग्राम ग्रंथ लिहिलेला आहे तिने. हा आणला होता तो पण गेला कोणत्या ज्ञाला वाचायला. तिथे एक केली होता हा श्रीगोंद्यामध्ये आणि त्याची पत्नी लय धार्मिक होती लय सात्विक होती. हा ती रोज महाराजांच्या दर्शनाला यायची. माळकरी होती महाराजांची अनुग्रहित होती हा शेख मोहम्मद महाराजांची. आणि तो आपला जायचा नोकरीला आणि मग बाकीचे लोक काही ती रोज आपली कामधंदा आवरले दर्शन करायची यायची. तिची लय श्रद्धा होती. हा आणि मग काही कोणातरी आपलं थोडं एखादं जाऊन सांगितलं अरे काय झालं संत म्हणल्या तुझी पत्नी एवढी सुंदर म्हणले आणि रोज त्या प्रकारे दर्शनाला जाते म्हणले काय. आणि मग याच्या अंतःकरणामध्ये सगळं हे आल्यामुळं दुसऱ्या दिवशी तिला सांगितलं अजिबात जायचं नाही आता घराच्या बाहेरच निघायचं नाही. घराच्या बाहेरच निघायचं नाही. आणि दुसरी सकाळी उठला आता डबा घेता बाहेर निघायचं. आता पूर्वी सगळं मोकळच होतं. आता झाली मंदिरं वगैरे सगळे. आणि त्या फकीराच्या दर्ग्यापासून जायचा ना तो बाहेर हा नदीकड. आणि मग अंतःकरणातून त्याला दोष द्यायचा त्या काय संत म्हणते काय खरं येत काय असं तसं. आला शिकून. आणि मग याच्या मनामध्ये सगळं येत झालं सगळं. आता वातावरणच बिघडलं ना. पत्नीला बोलला जायचं नाही म्हणून. हा तसं आला बाहेर जाऊन आला घरात पाहिलं तर पत्नी अशी एकदम विद्रूप दिसायला लागली म्हातारी एकदम फार. तिचं रूपच बदलून गेलं ना एकदम जखाड म्हातारी फार रोगटेल अशी त्याला दिसायला लागली. अरे म्हणली काय भानगडी हा असं काय झालं म्हणले तू घाबरला ना. हा आणि मग तिला विचारलं काय भानगडी. आता तिला काय समजणार आहे तिला याच्या पुरतं होतं फक्त ती हा ते म्हणे असं काय पाहते माझ्याकडं मला काय झालं मी आहे तशी की म्हणले. आम्हाला नाही नाही तू पहिल्यासारखी राहिलीच नाही म्हणले. तू पाहिजे काय झाली म्हणले. अपार घाबरला. हा म्हणजे मग तुम्ही द्वेष केला असन गुरु महाराजांचा शेख मोहम्मद महाराजांना काही निंदा केली असन त्यांची. हो म्हणले त्याच्यामुळे झालं. गेला हा. महाराज म्हणले माझ्या बायकोला जसं तसं करून दे म्हणली. जशी तशी तुमच्या पाया पडतो म्हणले जशी तशी करून द्या म्हणले. मी आता तुमचा शिष्य होणार आहे. गेला तसं करून द्या म्हणजे ऐसा संतांचा महिमा तर आठवलं ते. आणि मग महाराज म्हणले होईल म्हणले तशी त्याला काय लागत जाय घरी म्हणले. त्याला घरी पाहिलं तर मग पुन्हा तशी तशी पहिल्यासारखी. आणि मग त्याला वाटलं अरे खरंच फकीर नसून हा कोणीतरी एक महात्मा आहे संत आहे. आला आणि त्यांना साष्टांग श्री संताची माथा शरण साष्टांग हे करी. तिथून पुढं त्यांना सगळं जीवन महाराजांच्या चरणी अर्पण केलं. आता तुम्ही दर्शनाला गेला नसन कुठं तिथं आम्ही गेलोय तिथं बऱ्याच वेळा. जशी नामदेवांची पायरी आहे ना अगोदर हा पांडुरंगाची पहिलं नामदेव पायरीचं दर्शन आणि मग पांडुरंगाचं दर्शन आहे ना. हा तर तिथं बाबांची समाधी आहे. त्यांनी शेवटपर्यंत सेवा केली आणि त्यांनी सांगितलं मला तुमच्या पायाजवळ जागा द्या म्हणून. त्या
त्यांच्या जिथं चढायची पायरी आहे ना हा त्या मोहम्मद महाराजांच्या समाधीवर, तिथं पायरी तिथं त्यांनी त्याची समाधी आहे. म्हणजे त्याला सुद्धा काय करून टाकलं, मुक्ती देऊन टाकली महाराजांनी. हा ऐसा संतांचा महिमा. झाली बोलायची सीमा. फिरते पर्व काळावगी पाया पेसक, तुका म्हणे देवा यांची केली पावी सेवा. शेवटच्या चरणात काय महाराज म्हणतात, तुकाराम महाराज म्हणतात, अनेक प्रकारचे जगाचे उपद्रव शांत हे संतांना भेटल्याबरोबर मोक्ष सायुज्याचा लाभ होतो, एवढा संतांचा अधिकार आहे. ही त्यांच्या अधिकाराच्या वर्णाची परमावधी आहे. जेवढे म्हणून पर्व काळ तीर्थ ती सर्व ज्यांच्या पायाशी सर्व काळ नांदता. तुकाराम महाराज म्हणतात, त्या पुरुषाची सेवा केली असता देवाला पोचतो. अशा महात्म्याची जर सेवा केली तर कोणाला पोचती? देवाला. अहो ते देवच झाले ना आता. हा? तुकाराम महाराजांची सेवा केली जिजाबाईनं, हा जेवण बिवण सगळं. मग तुकाराम महाराजांच्या अगोदर दर्शन कोणाला आहे? आईला. हा, काटा कोणा काढला? पांडुरंगाने. हा. अगोदर सेवा तर भारी लई. शेवट पाहा कसं आहे आपण. तुकाराम महाराज म्हणतात, त्या पुरुषाची सेवा केली असता, जे जगद्गुरु तुकोबारायांची सेवा केली ती पांडुरंगाला काय पांडुरंग म्हणत नव्हती, काळ्याच म्हणत होती. हा तिची मंगळाई होती. हा ती म्हणे या काळ्यानं फार आमचं प्रपंच इस्कोट केला म्हणले. हा पण सेवा करीत होती ती कोणाची? संतांची करीत होती ना. हा जगद्गुरु तुकोबारायांना देव मानत होती ती, पती परमेश्वर. हा जरी ती हे होती, भांडकुदळ होती, सगळं होतं, पण जगद्गुरु तुकोबारायांना जीव घातल्याशिवाय जेवत नव्हती ना. हा तुकाराम महाराज म्हणतात, त्या पुरुषाची सेवा केली असता देवाला पोचते ना ती सेवा. मग हा वैष्णवांची तैसे पूजिता वैष्णव, आठवलं प्रमाण. हा तैसे पूजिता वैष्णव सुखे संतोष तो देव. हा वैष्णवांची जरी सेवा केली, पूजा केली तर ती देवाला प्राप्त होती. तैसे पूजिता वैष्णव, आता येणारच ते प्रमाण अभंग पुढं. सुखे संतोष तो देव. लहान मुलाला जर काही चांगले केलं तर आईला आनंद होतो ना. हा तसे संत आहे. म्हणजे त्याचा अर्थ असा आहे, अशा संतांची जरी पूजा केली तरी ती देवाला प्राप्त होते, कारण देव ते संत. हा देव ते संत निमित्त त्या प्रतिमा. प्रतिमा उघडे परब्रह्म सद्गुरूची मूर्ती. पुरविचार शिष्याची आत्मज्ञानी चोखडी संत माझी रूपडी. आता काय राहिले ते पुढं. शोक नेवल कदत्त कपिल मुनी हरीशी जाणून हरीची झाले. हा, हरिरूप झाले ते. म्हणून असं दोन्ही अभंगात सुंदर अभंग. अलिंगन घडी मोक्ष सायुज्याचा जोडी. आता टाइम झाला असावा बहुतेक आपला. हा 9 वाजले. हा बर. अलिंगन घडी मोक्ष सायुज्याचा जोडी, ऐसा संताचा महिमा झाली बोलायची सीमा. तीर्थे पर्व काळावगी पाया पे सकळ, तुका म्हणे देवा त्यांची केली पावे सेवा. ऐसा संताचा महिमा झाली बोलायची सीमा. कुंडलिका वरद हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुका. पंढरीनाथ भगवान की जय. संत तुकाराम महाराज जय. पूनम नाही